बाळा, आज तुझ्या डोळ्यामध्ये जे अश्रू आहेत ते आम्हाला दिसत आहेत. तुझा आजपर्यंत झालेला अपमान तुला सतत आठवत राहतो आणि तुला दुःख वेदना देत राहतो. तुझ्या मनात जे दुःख दडलेले आहे ते शब्दांपेक्षाही खूप मोठे आहे. ज्यांच्यावर तू जीवापाड विश्वास ठेवलास, ज्यांच्यासाठी तू स्वतःला विसरलेस, त्याच लोकांनी तुला दुखावले, तुझा अपमान केला, तुझ्या प्रेमाची किंमत केली नाही. त्या सर्व गोष्टींनी तुम्ही कितीतरी रात्री रडत जागे राहून काढल्या. एकटेच विचार करत राहिला, मी एवढे चांगले वागूनही माझ्यासोबतच असे का झाले. बाळा, आज आम्ही तुला सांगायला आलेलो आहोत. तुझ्यावर झालेला प्रत्येक अन्याय आम्ही पाहिलेला आहे. तुझ्या मनाला लागलेली प्रत्येक जखम आम्हाला जाणवली आहे आणि म्हणूनच आज आम्ही तुला वचन देतो, तुझी माफी मागायला त्यांना आम्ही स्वतः तुझ्या दारात घेऊन येणार. तुला वाटते की काहीच बदलणार नाही. जे लोक तुला सोडून गेले ते कधीच परत येणार नाहीत. पण लक्षात ठेव, वेळ ही सर्वात मोठी शक्ती आहे. आज जे लोक तुझ्याकडे दुर्लक्ष करत आहेत, उद्या त्यांनाच तुझी किंमत समजणार आहे. कारण सत्य जास्त काळ लपून राहत नाही. मनापासून प्रेम करणारा माणूस शेवटी जिंकतोच. बाळा, तू कधी कोणाचेही वाईट केलेले नाहीस. तू फक्त प्रेम दिलेस, साथ दिलीस, विश्वास दिलास. पण त्या बदल्यात तुला काय मिळाले? अवहेलना, तिरस्कार आणि एकटेपणा. तरीसुद्धा तुम्ही शांत राहिला, कारण तुझे मन स्वच्छ आहे आणि ज्याच्या मनात प्रामाणिकपणा असतो त्या मनाचा न्याय आम्ही स्वतः करतो. आज जे तुला कमी लेखत आहेत ते उद्या तुझ्यासमोर डोळे खाली करून उभे राहतील. कारण काळ प्रत्येकाला त्याची जागा दाखवतो. तू फक्त धीर धर, रड, पण तुटू नकोस. कारण तुझे आयुष्य अजून संपलेले नाही. ही फक्त एक परीक्षा आहे. त्यामुळे काळजी करू नकोस. तुझे मौन त्यांना तुझी कमजोरी वाटली, पण त्यांना हे माहिती नाही की शांत माणूस जेव्हा त्याच्या देवावर विश्वास ठेवतो तेव्हा त्याचा देव स्वतः त्याच्या बाजूने उभा राहतो. त्यामुळे तू भिवू नकोस. आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहोत. तू अनेकदा आम्हाला विचारलेस, स्वामी, माझी काय चूक होती? तर बाळा, तुझी चूक एवढीच होती की तू खूप मनापासून प्रेम केलेस. स्वार्थी लोकांच्या दुनियेत तुम्ही निस्वार्थी राहिला, म्हणूनच तुला या इतक्या वेदना मिळाल्या. पण आता रडणे थांबव, कारण तुझ्या आयुष्यात बदलाची वेळ सुरू झालेली आहे. काळजी करू नकोस. ज्यांनी तुला सोडले तेच लोक तुझ्या आठवणीत झुरतील. ज्यांनी तुझ्या भावना दुखावल्या त्यांनाच आता पश्चाताप होईल. आणि त्या दिवशी तू फक्त शांतपणे उभे राहा. कोणताही बदला घेऊ नकोस, कारण बदला घेण्याचे काम वेळ करेल. आम्ही तुला इतके उंच नेणार आहोत की ज्यांनी तुला नाकारले तेच लोक तुझ्याशी बोलण्यासाठी आतुर होतील. बाळा, कधीकधी देव उशीर करतो, पण अन्याय कधीच सहन करत नाही. तुझ्या आयुष्यातील अंधार आता हळूहळू संपत चाललेला आहे. नवीन पहाट तुझी वाट पाहत आहे. तुझ्या नशिबाची बंद दरवाजे उघडायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे काळजी करू नकोस. तुझ्या या आईवर तू पूर्ण विश्वास ठेव आणि तुला न्याय आम्ही नक्कीच मिळवून देणार. काळजी करू नकोस. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, आज तुझे मन खूप दुःखी आहे, पण काही दिवसांनी तू स्वतः मागे वळून बघशील आणि म्हणशील, स्वामी, तुम्ही मला तुटू दिले नाही. बाळा, तुझ्यावर हसणारे लोक उद्या तुझे कौतुक करतील
तुझी किंमत न करणारे उद्या तुझ्यासाठी वेळ मागतील. पण लक्षात ठेव, त्यावेळी तुझ्या मनात अहंकार येऊ देऊ नकोस. कारण मोठेपण जिंकण्यात नसते, तर माफ करण्यात असते. बाळा, तुझे हृदय खूप निरागस आहे, म्हणूनच आम्ही तुझ्या सोबत आहोत. तुला वाटते की तुम्ही एकटे आहात, पण ज्या क्षणी तुम्ही तुमचे डोळे बंद करून आम्हाला हाक मारता, त्या क्षणी आम्ही तुझ्या जवळच उभे असतो. तुझ्या प्रत्येक अश्रूंवर आमचे लक्ष आहे. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचा आवाज आम्हाला ऐकू येतो. त्यामुळे आता स्वतःला कमी समजणे बंद कर. तुझ्यात खूप शक्ती आहे. तू खूप काही सहन केलेले आहेस, आणि जो माणूस दुःख सहन करूनही त्याचा चांगुलपणा सोडत नाही, त्याच्यावर आम्ही सर्वात जास्त प्रेम करतो. त्यामुळे बाळा, आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव, जे तुझे आहे ते तुला मिळणारच, आणि जे तुला सोडून गेले ते तुझ्यासाठी कधीच योग्य नव्हते. म्हणून भूतकाळाला धरून बसू नकोस. आमच्यावर विश्वास ठेव. आम्ही तुझ्यासाठी असे काही लिहिलेले आहे जे तुझ्या कल्पनेपलीकडचे आहे. तुझे रडणे आता थांबणार आहे. तुझ्या आयुष्यात आनंदाची चाहूल लागणार आहे. तुझ्या घरात सुख, समाधान आणि शांतता येणार आहे. आणि हो बाळा, ज्यांनी तुला दुखावले त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होणारच. एक दिवस ते स्वतः तुझ्यासमोर डोळ्यात पश्चाताप घेऊन येणार, कारण आम्हीच त्यांना तुझ्या दाराला घेऊन येणार. बाळा, तुला असे वाटते ना की ज्यांनी तुला दुखावले त्यांना काहीच फरक पडत नाही. ते आनंदात आहेत आणि फक्त तूच वेदना सहन करत आहेस. पण बाळा, हे लक्षात ठेव, आमच्या न्यायाला वेळ लागतो, पण आमच्या भक्तांवर झालेला अन्याय आम्ही कधीच विसरत नाही. त्यामुळे आज आम्ही तुला सांगतो, तुझ्या मनाला लागलेली प्रत्येक ठेच आम्ही पाहिलेली आहे. तुझ्या डोळ्यात आलेला प्रत्येक अश्रू आम्ही मोजलेला आहे. तुम्ही जेव्हा रात्री बसून विचार करता, माझ्याच इतक्या परीक्षा का, तेव्हा आम्ही तुझ्या खांद्यावर हात ठेवून तुला धीर देत असतो. बाळा, कधी कधी आयुष्यात काही लोक दूर जातात, कारण त्यांची खरी ओळख तुला कळावी. ज्यांना तू आपले मानलेस त्यांनीच तुला परक्यासारखे वागवले. तुझ्या प्रेमाची किंमत केली नाही. तुझ्या शांततेचा गैरफायदा घेतला. पण आता वेळ बदलणार आहे. आज जे लोक तुला दुर्लक्षित करत आहेत, उद्या तेच लोक तुझ्या एका शब्दासाठी वाट पाहतील. कारण तुझ्या आयुष्यात आता अशी वेळ येणार आहे जिथे तुझे नशीब अचानक चमत्कार करायला सुरुवात करेल. बाळा, तू खूप स्वतःलाच दोष दिलास. कदाचित माझ्यातच काहीतरी कमी असेल असे म्हणत स्वतःलाच त्रास करून घेतलास. पण असे नाही, तुझ्यात काहीच कमी नाही. तुम्ही चुकीच्या लोकांसाठी मनापासून जगलात. हीच तुझी वेदना बनली. जे मन स्वच्छ असते त्यालाच सर्वात जास्त जखमा मिळतात, पण आता त्या जखमा तुझी ताकद बनणार आहेत. तुला आठवत आहे का, कितीतरी वेळा तू आमच्या समोर बसून फक्त शांत पाहत राहिलीस. त्यावेळेस तू आमच्याकडे काहीही मागितले नाहीस, फक्त डोळ्यात पाणी घेऊन आम्हाला पाहत राहिलीस. त्या तुझ्या प्रत्येक शांत प्रार्थनेचे उत्तर आता तुला मिळणार आहे. तू हरला नाहीस, फक्त तुम्ही थकलेला आहात, आणि थकलेल्या माणसाला आम्ही कधीच एकटे सोडत नाही. बाळा, आज आम्ही तुला एक गोष्ट सांगतो. जे लोक तुझ्यावर हसले तेच लोक आता त्यांच्या आयुष्यात तुझ्यासारखा माणूस शोधतील, पण त्यांना तू पुन्हा कधीच मिळणार नाहीस. कारण प्रत्येक चांगल्या माणसाची किंमत तो माणूस दूर गेल्यावरच कळत असते. तुझ्या चांगुलपणाला कमजोरी समजणाऱ्यांना आता वेळ उत्तर देणार आहे, आणि त्या दिवशी ते स्वतः तुझ्यासमोर येऊन म्हणतील, आमच्याकडून चूक झाली. बाळा, त्यावेळी तू फक्त शांत राहा. राग धरू नकोस, कारण तुझे मन मोठे आहे.
तुम्ही जितके माफ कराल तितके आयुष्य तुला वर घेऊन जाईल. आज तुझे मन जड आहे. तुझ्या घरात आनंद येईल. तुझ्या चेहऱ्यावरचे हरवलेले हसू पुन्हा परत येईल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तू स्वतःवर पुन्हा प्रेम करायला शिकशील. बाळा, लोकांनी तुला तोडले, पण आम्ही तुला पुन्हा उभे करणार आहोत. तुम्ही एकटे नाही. तुझ्या प्रत्येक पावलांवर आमचा हात आहे. जेव्हा सगळे तुला सोडून जातात तेव्हा आम्हीच तुझ्या जवळ असतो. तू फक्त विश्वास ठेव. रोज सकाळी उठून स्वतःला सांग, माझ्यासोबत माझे स्वामी आहेत. कारण ज्यांच्या पाठीशी आम्ही उभे असतो त्याला हरवण्याची ताकद कोणातच नसते. बाळा, तुझ्या आयुष्यात आता मोठा बदल होणार आहे. अचानक काही चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होतील. बंद झालेले मार्ग उघडतील. रडवणारे दूर जातील आणि तुझ्या आयुष्यात खरी माणसे येतील. तू फक्त भूतकाळ सोडून पुढे चाल. कारण जे तुटले ते तुझे नव्हतेच आणि जे खरेच तुझे आहे ते तुला सोडून कधीच जाणार नाही. बाळा, आता स्वतःला कमी समजू नकोस. तुझ्यात खूप प्रकाश आहे. तुझ्या नशिबात खूप मोठे सुख लिहिलेले आहे. फक्त थोडा वेळ अजून धीर धर. आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहोत. आणि लक्षात ठेव, तुझी माफी मागायला त्यांना आम्ही स्वतः तुझ्या दाराला घेऊन येणार. तो दिवस दूर नाही. फक्त तोपर्यंत तू स्वतःवर आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव. रोज सकाळी हसून आनंदाने उठ. तुझ्या मनातील भीती आम्हाला दे आणि शांतपणे पुढे चालत राहा. कारण तुझे सुंदर भविष्य आता खूप जवळ आलेले आहे. काळजी करू नकोस. सर्व काही तुझे उत्तमच होणार. तुला न्याय नक्कीच मिळणार. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी. तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुखी, शांत, समाधानी आणि यशस्वी बनावे. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण व्हावी हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा. आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.